नमस्कार पालकांनो, तुमच्या मुलीच्या नावावर सरकारकडून थेट 1,01,000 रुपये मिळत असतील तर तुम्ही ही संधी सोडणार आहात का? होय, ही कोणतीही अफवा नाही, कोणताही फेक मेसेज नाही, तर महाराष्ट्र शासनाची अधिकृत योजना आहे. आणि अजूनही अनेक पालकांना या योजनेबद्दल पूर्ण माहिती नाही. त्यामुळे हजारो कुटुंबे या लाभापासून वंचित राहत आहेत. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण पाहत आहात योजना नोकरी मित्र चॅनल, जिथे तुम्हाला मिळतात सरकारी योजना, नोकरी अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती अगदी सोप्या भाषेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची माहिती तुमच्यासाठी खूप मोठा फायदा करून देऊ शकते. मित्रांनो, आता सर्वप्रथम समजून घेऊया ही योजना नेमकी काय आहे. लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वपूर्ण योजना आहे, जी विशेषतः मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींचा जन्म वाढवणे, मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, बालविवाह थांबवणे आणि मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे. आजही अनेक कुटुंबांमध्ये मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जाते. काही ठिकाणी मुलींचा जन्म देखील नकोसा मानला जातो. अशा परिस्थितीत ही योजना समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी खूप महत्त्वाची ठरत आहे. आता आपण पाहूया या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यानंतर कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. त्यानंतर मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झालेला असावा. ही खूप महत्त्वाची अट आहे, कारण या तारखेपूर्वी जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे आणि एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलींनाच या योजनेचा लाभ मिळेल. जर एका कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असेल तरी त्या मुलीला या योजनेचा लाभ मिळू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम नेमकी कशी दिली जाते. मित्रांनो, ही रक्कम एकदम दिली जात नाही, तर टप्प्याटप्प्याने दिली जाते. मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये दिले जातात. त्यानंतर मुलगी पहिलीत गेल्यावर 6,000 रुपये दिले जातात. 6वीत गेल्यावर 7,000 रुपये दिले जातात. 11वीत गेल्यावर 8,000 रुपये दिले जातात. आणि मुलगी 18 वर्षांची पूर्ण झाल्यावर 75,000 रुपये दिले जातात. अशा प्रकारे एकूण रक्कम 1,01,000 रुपये इतकी होते. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे कोणताही मध्यस्थ राहत नाही आणि पूर्ण प्रक्रिया पारदर्शक राहते. आता प्रश्न येतो, अर्ज कसा करायचा. तर मित्रांनो, अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. तुम्हाला तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकेकडे जावे लागेल. तसेच तुम्ही पर्यवेक्षिका किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयातही अर्ज करू शकता. पण सर्वात सोपा मार्ग म्हणजे अंगणवाडी सेविका. त्या तुम्हाला फॉर्म देतील आणि संपूर्ण मार्गदर्शन करतील. आता पाहूया अर्जासाठी लागणारी कागदपत्रे. मुलीचा जन्मदाखला, आई-वडिलांचे आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, बँक पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो. ही सर्व कागदपत्रे तयार ठेवली तर तुमचा अर्ज सहज मंजूर होऊ शकतो. मित्रांनो, ही योजना का महत्त्वाची आहे हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. आजच्या काळात शिक्षण खूप महाग झाले आहे आणि गरीब कुटुंबांमध्ये मुलींचे शिक्षण अर्धवट सोडावे लागते. पण या योजनेमुळे मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळतो. तसेच 18 वर्षांनंतर मिळणारी 75,000 रुपयांची रक्कम तिच्या भविष्यासाठी खूप उपयोगी ठरते. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, अनेक वेळा लोक अपूर्ण माहितीमुळे अर्ज करत नाहीत किंवा उशीर करतात आणि मग लाभ मिळत नाही. म्हणूनच जर तुम्ही पात्र असाल तर आजच अर्ज करा आणि या योजनेचा नक्की लाभ घ्या. ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत आणि गावातील इतर लोकांपर्यंत नक्की शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या मुलीचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते. आणि जर तुम्ही योजना नोकरी मित्र चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण आम्ही दररोज तुमच्यासाठी अशाच सरकारी योजना आणि नोकरी अपडेट्स घेऊन येत असतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह.